वा, असा काय नजारा आहे साऊथ मुंबई. काय नजारा आहे साऊथ मुंबई. काय लांब समुद्र किनारा. त्रिवेणी गोमांतक सी फूड. आणि इकडे काय आहे आयडियल आहे ना. मंडळी आमचं लंच आलंय. अरे लंच मध्ये काय काय दिसतंय रे. मस्त छान पावभाजी बनवली जाते. तर मंडळी स्वागत आहे युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी आजचा विशेष या ब्लॉगचा कंटेंट काय असणार आहे तर मकर संक्रांती. मकर संक्रांती 2026च्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांती. जसं म्हणजे तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांती हा उत्सव वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. काही ठिकाणी पोंगल म्हणा, लोहरी म्हणा, काल भोगी झाली, आज मकर संक्रांती आणि उद्या काय किंक्रांत आहे. आणि आपण आता कुठे आलो आपण. मुंबई गिरगाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT. आपली ट्रेन आता 12:44 टिटवाळा लागलेली आहे आणि आत्ता एक्झॅक्ट वाले 12:40-41. या पुढे प्रवासाला कंटिन्यू करूया. आता आपण जाणार आहोत गिरगाव एरियामध्ये. ते कुठे चला मेट्रोने ना अद्वैत. चला मेट्रोचा प्रवास करूया. गारगार प्रवास मेट्रोचा. चला मंडळी रेल्वेचा प्रवास झालेला आहे. आता जाऊया आपण मेट्रोच्या प्रवासाला. बरोबर अद्वैत. चलो मेट्रो. ब्रिटिशांनी बांधलेला विक्टोरिया टर्मिनल, आता ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. वाव. तर मंडळी इथे विटीला उतरल्यानंतर अंडरग्राउंड बायपास क्रॉस केल्यावरती काय येतो तर पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. विटी क्रॉस करून जाऊया आपण मेट्रोकडे. हा आहे भुयारी मार्ग. मंडळी मेट्रोला प्रस्थान करूया. छत्रपती शिवाजी महाराज कोटक मेट्रो टुवर्ड्स मेट्रो. पहिलं आपल्याला काय काढायचं, तिकीट काढायचं ना. म्हणजे मेट्रोला स्टेशनवरून मेट्रोला आल्यानंतर एक समाधान इथे मस्त गारगार वाटायला सुरुवात होतं ना. अजून हळू गारगार वाटायला सुरुवात झाली आहे ना. वाटतं का गार. हळू सुरुवात होत आहे. या पुढे मेट्रोचा प्रवास कंटिन्यू करूया. ह्या लाईनला म्हणतं ही काय म्हणतात ॲक्वा लाईन म्हणतात. ॲक्वा लाईन टुवर्ड्स तिकीट घर. तिकीट काढायचं कुठे आहे अद्वैत. खाली आहे ना. खाली आहे. या इथून पुढे जाऊया. तिकीट काउंटरला जाण्यासाठी आपलं फर्स्ट खाली जावं लागतं ना. अजून 1 फ्लोअर वाद्यात म्हणजे का 12:40, 12:55, 12:58 आहे. RAG व्हीलर आपल्याला तीच पकडायचं कारण आपल्याला गिरगाव रेल्वे स्टेशनला जायचं आहे ना. मेट्रो स्टेशन गिरगाव मेट्रो स्टेशन करण्यासाठी सेल्फ ड्राईव्ह मशीन आहे. अदरवाईज काउंटरला. ओके अरे टाळलं तिकीट दाखव. अच्छा मेट्रो तिकीट. आता आपण कुठून चालले विटीवरून गिरगावला. हे माझं तिकीट आहे मंडळी. चला गिरगावला मेट्रोतून प्रवास करूया. आता आपण तिकीटने एंट्री घेतली बरोबर. एक्झिटला तेच तिकीट यूज होणार आहे. पण आता स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला कुठे जायचं आहे. स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला परत खाली जायचं आहे. इथे एलिव्हेटर आहे किंवा मॅन्युअली एक्झिट आहे. या ट्रेन पकडूया. साव बी केअरफुल. इथे वाजवे. आता ट्रेन आपल्याला मेट्रो पकडायला ना. मेट्रोने गिरगाव 2च स्टेशन आहेत म्हणतात. ओनली 2 स्टेशन. मस्त आहे ना. ॲम्बियन्स छान आहे ना एकदम. वाव एकदम फॉरेनला आल्याचा फील आहे बघा. म्हणजे असा मॅप आहे.
तर जवळून दाखवतो. मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन. किती मिनिटांनी अद्वैत? 1 मिनिट. 2 minutes, 1 minute. अरे जेविला 2 words. चला एन्जॉय करूया. अरे आवाज येतोय ना मेट्रोचा? 1 मिनिट दाखवतोय. आवाज येतोय बारीक. चला म्हणते आपली आली आहे मेट्रो. चला अद्वैत, गणपती बाप्पा मोरया. बरोबर थांबणार ते. चला कसं वाटतंय गारगार? हा गारगार मेट्रोचा प्रवास. 2 स्टेशन आहेत ना तिथं आपल्याला? एमटी आहे. जरा मेट्रोचा प्रवास करायचा म्हणजे रॉयल वाटतं ना ते. हा चला म्हणजे आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे गिरगाव. कसं वाटलं? 2च मिनिटाचा प्रवास झाला. पीक नाही एकदम. चलो स्वयंचली दरवाजे. जेवीला एक्झिट इथून जाऊया. इथून लांब आहे. इथून जाऊया ना. या इथून जाऊया. बाय करूया ट्रेनला. गिरगाव बाय करा. चला म्हणजे आता एक्झिट घ्यायची वेळ आलेली. आता आहे गिरगाव स्टेशनला का आणि इथे आधी लिफ्टसाठी वाट बघताय. येते का लिफ्ट? ट्राय सीवरच आहे. लेट्स ट्राय फॉर हाफ एन मिनिट 1 minute अँड सी. नाही तर अदरवाईज त्याने जावं लागेल. मस्त ॲम्बियन्स छान वाटतं रे, एकदम रॉयल वाटतं. अद्वै तू यू आर करेक्ट. सक्सेसफुल लिफ्ट आलेली आहे. लेट्स गो. हां हॅलो मंडळी. हाय. चला तापलंच आहे आपलं सी. चलो बाय बाय मेट्रो. नशे का रेट्स एक्झिट आपण परत लिफ्ट नाही घेऊया. ते कसला आवाज येतो रे हा? मंडई बोलो गिरगाव ॲक्वा लाईन 3 अरे आलो. यस गिरगाव मेट्रो स्टेशन. तर मंडई चला छानपैकी प्रवास झाला. ॲक्वा लाईन 3. आपण इथे कशासाठी आलो आहोत तर काईट फ्लाईंग फेस्टिवलसाठी आलो ना अद्वैत. चला कंटिन्यू करूया. आता पहिले दुपारचा लंच घेऊया आणि मग काईट बाय करूया. तर आकाशामध्ये बघा काईट फ्लाय होत आहेत. जरा झूम करून दाखवतो. हे बघा इथे. चला आपण काईट फ्लाईंग फेस्टिवलला आलो आहे. पुढे काईट खरेदी करूया. गिरगावातील फेमस हॉटेल व्हेज नॉनव्हेजसाठी सायबिणी गोमांतक सी फूड. आणि इकडे काय आयडियल आहे ना. आज मकर संक्रांती आपण व्हेजच प्रिफर करणार आहोत बरोबर. चला आयडियलमध्ये जेवून घेऊया. हा मंडळी आमचं लंच आलं आहे. आधी लंचमध्ये काय काय दिसतं रे? पुरी आहे, मसाला भात, पुरी, पापड, कोशिंबीर, खीर, मटकी, वरण, लोणचं आणि विशेष दाखवा आम्हाला काय मकर संक्रांती. एक नंबर. वीस बघतो मला. माझ्या तर मग सेम आहे. पापड सुद्धा आहे, पुरी आहे, मसाले भात आहे, कोशिंबीर आहे, गोड आहे आणि खास आजच्यासाठी तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांती सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. या आपण जेवण एन्जॉय करू. चला मंडळी आता आहे काईट फ्लाईंग फेस्टिवल ज्यासाठी आपण आलेलो आहे. अद्वैत कुठच्या काईट्स आहेत रे? लहानमध्ये सुद्धा आहेत ना.
आणि हे बघ भरपूर असे काईट्स आहेत. तर याच्यामध्ये कोट 20 पतंग असतात बोरनाळ्यासाठी. आणि बघा डबल डूम हा प्लॅस्टिकमध्ये. इकडेच मोठे साईज प्रमाणे आहेत. आणि आता आपण घेतलेलं दाखवा कुठचे आहेत ते. सरळ कर ना सरळ. अरे वा, ह्याला कुठचा पतंग म्हणतात माहिती का अद्वैत? बॉबी म्हणून फेमस आहे. किंवा आंबाडा, महिलांचा आंबाडा कसा असतो तसा इथे मागचा हा शेप आहे केसाचा आंबाड्याचा, किंवा बॉबी म्हणतात. मस्त एन्जॉय करणार ना पतंग उडवायला. आणि आपल्याकडे फिरकी आहे बरोबर. फिरकी दाखव मांजाची कुठची घेतली आहे ती. 2 आहेत ना एक सोडून. एक बारीक मांजाची आणि एक जाड मांजाची घेतली आहे. आता पतंग उडतं तुम्हाला मंडळी दाखवतोच. तर असं काय हे शॉप आहे इथे मुगभाटामध्ये गिरगावला ना ते. आणि भरपूर असे पतंगाची खरेदी चालू आहे. तिकडेच पतंगाची खरेदी चालू आहे. बघा मंडळी, लहानपणीची आठवण म्हणून मला आहे इकडे ना, ही आहे ना शंकरपाळी. आपली जी दिवाळीमध्ये शंकरपाळी असते ना त्या शेपमध्ये पतंग आहे. आता बरेचसे पतंग आपल्या आकाशासमोर बघायला मिळतील. गुजरात, राजस्थान इथे मोठ्या प्रमाणामध्ये, गुजरात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव सेलिब्रेट होतो. हे बघा शंकरपाळी. जोरदार खरेदी झालेली आहे पतंगाची गिरगावमुळे. स्पायडरमॅन बघूया. इथे स्पायडरमॅन वेगवेगळ्या थीमचे पतंग. मांजा जोरदार खरेदी झालेली आहे. कन्नीने मांडून येत ना. चला मंडळी आम्ही संक्रांती एन्जॉय करायला. अद्वैत काईट फ्लाइंग फेस्टिवल बरोबर. अद्वैत नवीन फिगरी ओपन करतोय. आधी दाखव. बघा असा जाड मांजा आहे. आणि पतंग कुठचे आपल्याकडे? आंबाडा बॉबी. बघायचं आपण शॉपमध्ये विकत घेतली आहेत. आता दुपारच्या वाजल्यात 3:30-4. बऱ्यापैकी ऊन आहे मंडळी. इथे बघा सूर्यनारायण देवता. आणि इथे आम्ही आला गिरगावमधले एका भल्या मोठ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती. आजूबाजूचा परिसर आणि बऱ्यापैकी इथे पतंग उडत आहेत. मधल्यावर असल्यामुळे कमी आहेत, पण इथे तुम्ही बघू शकता मागच्या टेरेसवरती इथे पतंग उडत आहे. चला काईट फ्लाइंग फेस्टिवलचा आपण आस्वाद घेऊया आणि तुम्हाला मस्त मजा दाखवतो. आणि बघा इथे अथांग अरबी समुद्र, आपली गिरगाव चौपाटी. मुलं इथे एन्जॉय करतात बघा काईट फ्लाइंग. मस्तपैकी वातावरण आहे. थोडंसं ऊनचं लागतंय पण मजा येते. हे बघा काईट. यस, चला तर आपण चालू करूया आपला. ओके येस. मंडळी बघा अद्वैतने मस्त की पतंग उडवला आहे. बॉबी पतंग आहे आंबाडा. आणि सुंदर असं दृश्य. ढील दे. वाव अद्वैत, व्हेरी नाईस. चला मंडळी दुसरा पतंग उडवत आहे. पहिला पतंगच्या आपला गुल झाला. आता दुसऱ्या पतंगीला आहे बघा लप्पू आहे मस्त. एक 0x1 ची कणी बनली आहे. इकडे 0 आणि 1 म्हणजे पतंग असा आपला स्थिर डुलू डुलावा. पतंगाची थाप मोडतोय. आणि चला आता काईट फेस्टिवल एन्जॉय करूया. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मस्तपैकी ते वातावरण आहे, अरबी समुद्र जवळ आहे आणि आता काईट फेस्टिवल एन्जॉय करूया. ओके अद्वैत? ओके चला अद्वैत काईट फ्लाइंग फेस्टिवल एन्जॉईंग. चला मंडळी अद्वैतने काईट फ्लाय एन्जॉय करण्यासाठी आम्ही गिरगावला आलो आहे मुगभाटामध्ये एका आपल्या ठिकाणी. तर बघा अद्वैतने पतंग उडवतोय बघा. असा हा पतंग वर उडवला आहे. तर झूम करून दाखवतो. यस, हा बॉबी पतंग आहे. एकदम आकाशात बारीक टिकली दिसत असेल तुम्हाला मंडळी. मस्त. तुम्हाला संक्रांतीच्या काईट फेस्टिवलच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या लहानपणीच्या आठवणी भरपूर आहेत या काईट फेस्टिवलचा. तोच एन्जॉय करायला आलो आहे मी. बघा आकाशामध्ये तुम्हाला स्कायमध्ये पतंग दिसत आहेत. जरा कमी आहेत पण हरकत नाही. आपण आपला सण साजरा करतो हे खूप महत्त्वाचं आहे. मकर संक्रांती. वाव. मंडळी अजून एक पतंग छानपैकी अद्वैतने उडवला आहे बरोबर अद्वैत ना. आणि मस्त एन्जॉय करायला 3-4 पतंग उडवून झाले आणि मस्त एन्जॉय असा करताय. आत्ताचा पतंग तुम्हाला दाखवतो वरती आकाशामध्ये. हा बघा इथे. बापरे एकदम लहान केलाय. कुठे गेला हा बघा मंडळी. जरा झूम करून दाखवतो. वा काईट फ्लाइंग फेस्टिवल फुल एन्जॉईंग. आणि बघा कुठे ती इमारत आहे आणि अद्वैतने कुठे नेला बघा एकदम डोक्यावरती. एकदम डोक्यावर आहे ना अद्वैत. चला आता इथे फायटिंग चालू होणार आहे. वारीचे पतंग आलेले आहेत. चला पुढे आपण परत आस्वाद घेऊया मस्त की काईट फ्लाइंग फेस्टिवल. मंडळी संध्याकाळ पहिले 6 आणि सूर्यास्त व्हायला आलेला आहे. छान असं महासंक्रांती काईट फेस्टिवल होते. अद्वैत एन्जॉईंग ना. तर अद्वैतचा पतंग कुठे येतो आपण बघूया.
हा बघा. वाव. अरे कुठे गेला? हा हे बघा बरेचसे पतंग आता उडत आहेत. हो बघा झूम बघा केवढा बारीक पतंग झाला बघा अद्वैतचा. व्हेरी नाईस अद्वैत, कीप इट अप. काईट फेस्टिवल जोरात चालू आहे. हे बघा बरेचसे मंडळी आले आहेत. ढील दे. छोटे कलाकार आलेले आहेत. काय इथं नाव? यशिका इथे बघ, यशिका. हे बघा ही छोटी पतंग आली पकडायला. क्या बात आहे. हा बघा तिने मस्त असा मोठा उडवलाय. हा छोटे पतंगबाज आलेले आहेत. क्या बात आहे. यशिका आवडला का काईट फ्लाइंग? मस्त, क्या बात आहे. तुम्ही तर व्हिडिओ येणार गेला वर घे. काय अद्वैत शिकला की नाही यावेळेला फुल? तर अद्वैत मस्त एन्जॉय केला आपलं मकर संक्रांती 2026. बघा अद्वैतचा पतंग आहे, झूम करून दाखवतो. वा बॉबी पतंग एक नंबर. मकर संक्रांती 2025 काय पोचे. जगा सूर्यास्त आलेला आहे. वाजल्या संध्याकाळी 5:30. 6ला सूर्यास्त होईल. 6, 6:15, 6:30. मस्त मकर संक्रांत 2025. बरेचसे पतंग आहेत आणि बरेच जण एन्जॉय करतायत. लहान मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत आणि भरपूर पतंग. वा क्या बात आहे. मंडळी तुम्ही तुमच्या विभागामध्ये यावर्षी पतंग उडवलेत का आणि मकर संक्रांत 2025 सेलिब्रेट केलं तर नक्की मला कमेंट करून सांगा. ढीलचा मांजा. वाव द्या ढील भरपूर. तर मंडळी कसा काय तुम्हाला वाटला उत्सव मकर संक्रांती 2026? छान असे भरपूरसे पतंग उडवले. जुन्या लहानपणीच्या आठवणी आल्या की तेव्हा खूपच गर्दी मजा मस्ती असायची. आता सुद्धा आहे पण खूपच कमी प्रमाणात आहे. विशेष म्हणजे कसा मधला वार असल्यामुळे गर्दी कमी आहे. पण मी तर खास एन्जॉय केला. अद्वैतचा एन्जॉय केला. अद्वैतचा पतंग का उडवायला शिकला. हात बघ कसे आहेत मांजाने. गस्तीचा ना आमचा दिल्लीचा मांजा होता पण येऊन खरंच बरं वाटलं. छान असं झालं. आजूबाजू असा मस्त नजारा. सूर्यास्त आलाय जवळ व्हायला. अजून एक 15-20 मिनिटामध्ये होईल. वा असा काय नजारा आहे. साऊथ मुंबई. साऊथ मुंबईचा जबरदस्त नजारा. बिल्डिंग बघा. वाव मस्त वाटते बघून. चला मस्त सगळीकडे पतंग उडवले जात आहेत झूम करून. आणि कुठे तिथे सूर्यास्त होत आहे. 2026 मकर संक्रांती सूर्यास्त दर्शन. सगळ्या गच्च्या भरल्या आहेत. टेरेस. लेडीज जेंट्स मुलं भरपूर आहेत. उद्या असं पतंग उडतील कारण उद्या सुट्टीचा वार आहे. जरी इलेक्शन असलं तरी मस्त नजारा. पुढे बघा अरबी समुद्र. अथांग असा अरबी समुद्र. अरबी समुद्र सुंदर असा नजारा. साऊथ मुंबई. काय नजारा आहे साऊथ मुंबई. काय लांब समुद्र किनारा. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे मंडई बघा. मोठमोठ्या बिल्डिंग. ही आपल्या पुढ्यातली तर बिल्डिंग बघा केवढी मोठी आहे. बापरे 65 मधलाचा टॉवर आहे. केवढा मोठा टॉवर आहे. 65 फ्लोअर. साऊथ मुंबई. इकडे लांबवर गेट ऑफ इंडिया. भाऊचा धक्का आहे मग. आणि हा गिरगाव एरिया. अथांग असा समुद्र किनारा.
वा. चला म्हणजे आम्ही आलो गिरगावला मनोहर पावभाजी, मॅजेस्टिक सिनेमाला फेमस मनोहर पावभाजी. यापुढे मनोहर पावभाजीचा असं सिटिंग मनोहर पावभाजी. गरमागरम मनोहर पावभाजी फेमस. मंडई मनोहर पावभाजी आलात मॅजेस्टिक सिनेमा गिरगाव चन्नी रोड. असं काय पावभाजीचे रेट आहेत आणि वेगळ्या प्रकारची पावभाजी मिळते. आपण आज कुठची मागवली आहे? डबल बटर पावभाजी आणि साधा पावभाजी. या पावभाजी वाढ बघूया. तर मंडई ही आली माझी पावभाजी, मनोहरची स्पेशल पावभाजी. मी मागवली आधी साधा पावभाजी ना, आणि अद्वैतची येणार आहे बटर पावभाजी. बघूया कशी काय येते ती, साधा आणि बटर. मस्त छान पावभाजी बनवली जाते. चला मंडळी, आज आहे वार गुरुवार 15 जानेवारी 2026. आज आहे मतदानाचा दिवस. वोटिंग करून झाल्यानंतर मी आलो आहे स्वामींच्या मठामध्ये. काय गर्दी आहे बघा. श्री स्वामी समर्थ वट कांदेवाडी. अद्वैत स्वामींच्या मठात आलो आहे ना. बोला श्री स्वामी समर्थ. या स्वामीचं दर्शन घेऊया. गुरुवार गर्दी. नाम जप यज्ञ 26 जानेवारी. आज गुरुवार असल्यामुळे गर्दी आहे.